आणि आता बातमी आहे पुण्यातल्या फेक रेप प्रकरणासंदर्भातली। कोंढवा परिसरामध्ये उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या महिलेने तिच्यावर अत्याचार झाल्याची तक्रार दिली होती। मात्र या महिलेवरती अत्याचार झालाच नाही हे पोलीस तपासात आता उघड झाले। तर संबंधित महिलेवरतीच खोटी माहिती पुरवल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, सुरुवातीला संशय येत होता की अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीबरोबर सेल्फी काढून त्याच्यावरती पुन्हा येईन असं लिहिणं हेच आक्षेपार्ह वाटत होतं किंवा शंका येत होती। अखेर ती शंका रास्त ठरली आहे। अर्थात, कारण काय झालं की पोलिसांना मोठी टीम तयार करावी लागली। जवळपास 500 पेक्षा अधिकचे सीसीटीव्ही फुटेजेस पोलिसांनी चेक केले आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की त्या मुलीने स्वतःच्याच मोबाईलमध्ये छेडछाड केली, खोटे पुरावे सादर केले आणि त्यामुळे पोलीस दलाची मोठी बदनामी झाली असं सीबीचं मत होतं। आणि त्यानंतर मग ह्या मुलीवरती गुन्हा दाखल करावा का ह्या संदर्भात चर्चा सुरू झाली आणि त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल झालेला आहे। हे का रंजक आहे तर तो जो मुलगा आहे त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्या मुलीने अशी काही तक्रार दिलेली आहे। आता तिने अशी तक्रार का दिली ह्याबद्दलच्या बऱ्याच वदंता चर्चा होत्या, पण तो भाग वेगळा। पण खोटी बलात्काराची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल होऊ शकतो जसं कायद्यात तरतूद आहे त्याप्रमाणे पोलिसांनी ही कृती केली। आता तिला कायदेशीर सगळ्याच प्रक्रियेला सामोरे जावं लागेल, कारण तो तिचा मित्र होता। ज्या मित्राबद्दल तिने खोटी तक्रार दिली त्याला कार्यालयामध्ये जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, त्यामुळे त्याचीही मानहानी झाली आणि पुणे पोलिसांची खूप मोठी बदनामी झाली। कारण एखादा सिक्युरिटी गार्ड एखाद्या मोठ्या बिल्डिंग मध्ये असताना सुद्धा एखादा कुरिअर बॉय येतो, तो चेहऱ्यावरती स्प्रे करतो आणि तिच्यावरती बलात्कार करतो, अशा सगळ्या खोट्या कहाण्या त्याच्यात होत्या, म्हणून हा गुन्हा दाखल झाला। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर जो बनाव केलेला होता तो बनाव आता उघडकीस आलेला आहे आणि त्यासाठी मात्र बरीच मोठी पोलीस कुमक ही कामाला लागलेली होती आणि अखेर सत्य हे उघड झालेलं आहे।